नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जर तुम्ही 2025मध्ये फॉर्म भरला असाल, तर 2026मध्ये ज्या लोकांचे प्रधानमंत्री आवास योजनामध्ये घरकुलसाठी पैसे येणारे, त्यांच्या पैशामध्ये 50,000 रुपयाची वाढीव रक्कम झालेली आहे. त्यासाठी निधी वितरित करण्यासाठी जी.आर. आलेला आहे. आजचा जी.आर. आहे 23 फेब्रुवारी 2026. एकदम क्लिअरली इथं तुम्ही वाचू शकता. ठीक आहे, याच्यामध्ये एकदम क्लिअर लिहिलेलं आहे, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत. ठीक आहे, ग्रामीण अंतर्गत सन 2025-26 आर्थिक वर्षासाठी इतर मागासवर्गीय अतिरिक्त राज्य हिस्सा 100% या योजनेकरिता 60,000 कोटी एवढा निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन तारीख 23 फेब्रुवारी 2026. इथं एकदम तुम्ही क्लिअर वाचू शकता. प्रस्तावना सर्वांसाठी घरे ही केंद्र शासनाचे धोरण असून राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येतात. त्यानुसार राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय हक्क अभियान योजना राबविण्यात येत असून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर विविध प्रवर्गातील राज्य पुरस्कृत आवास योजना राबविण्यात येत आहेत. सदरीत सर्व योजनांची अंमलबजावणी ग्रामविकास विभागात स्थापित राज्य स्थापना कक्ष ग्रामीण गृहनिर्माण या कार्यालयात करण्यात येते. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेत सन 2024-25 मध्ये उद्दिष्टातील मंजूर घरकुल लाभार्थी देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्यातून हिस्सा 50,000 रुपये एवढी अतिरिक्त वाढ करण्यात दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार सदर आवास योजनेअंतर्गत इतर मागास प्रवर्गातील अतिरिक्त राज्य हिस्सा 100% योजनेकरिता इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत सन 25-26 या आर्थिक वर्षात पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पीय केलेल्या एकूण 100 कोटी रुपये तरतुदीपैकी इतर मागास बहुजन कल्याण विभागास मान्यता प्राप्त झालेली आहे. तर शासन निर्णय असा आहे की केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण टप्पा 2 भागमध्ये तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेले आहे, बरोबर. राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत 2024-25 मध्ये उद्दिष्टांमधील इतर मागास प्रवर्गातील मंजूर घरकुल तर राज्याचा अतिरिक्त हिस्सा 100% या योजनेकरिता इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षात पुरवणी मागण्याद्वारे अर्थसंकल्पीय केलेल्या तरतुदीनुसार 60,000 कोटी रुपये मात्र इथला निधी योजनेकरिता वितरित करण्याबाबत प्रस्तावना मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये अतिरिक्त राज्य हिस्सा 100% रुपये 60 कोटी रुपये मात्र इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली BDS संचालन राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांच्याकडे खालील लेखनमध्ये आहे. तर इतर मागास बहुजन विकास कल्याण विभाग, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती SC ST कॅटेगरी आणि इतर मागास प्रवर्ग अल्पसंख्याक यांच्या कल्याण, मागास प्रवर्गीय कल्याण आर्थिक विकास विभुक्त जाती म्हणजे NT वगैरे, ठीक आहे, SBC आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत ग्रामीण टप्पा 2 अतिरिक्त राज्य हिस्सा कार्यक्रममध्ये एवढ्याच्या कॅटेगरी मी तुम्हाला सांगितले यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर या शासन निर्णयाद्वारे वितरित होणारा निधी उपरोक्त लेख शीर्षासाठी सन 2025 साठी करिता अर्थसंकल्पीय करण्यात आलेल्या तरतुदीत खर्ची टाकावा. सदर निधी संबंधित योजनेच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात यावा. प्रस्तुत निधीबाबत उपसंचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण हे आहरण व संत्रीकरण अधिकारी म्हणून संकेतांक क्रमांक तसेच संचालक राज्य व्यवस्थापन वगैरे म्हणजे खाली तर एवढं कामाची गोष्ट नाही आहे आपल्यासाठी, ते सरकारी आदेश आहे ते, ठीक आहे. सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो की हा GR नुसार की 2025-26 मध्ये ज्या लोकांनी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी घरकुल योजनेसाठी जो ऑनलाईन फॉर्म भरला आहे त्याच्यामध्ये SC ST NT आणि SBC NT BD वगैरे जे NT कॅटेगरी जी आहे, ठीक आहे, त्यांच्यामध्ये सगळ्या कॅटेगऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तुम्ही एकदम क्लिअरली इथं वाचू शकता. विभुक्त जाती भटक्या जमाती मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग, ठीक आहे, विशेष म्हणजे SBC
आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती म्हणजे SC ST आणि NT, ठीक आहे. आणि विशेष SBC मी तुम्हाला सांगितलं आणि इतर मागास वर्ग. तर हे जेवढे कॅटेगरीचे जे लाभार्थी आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनामध्ये त्यांना 50,000 रुपये एक्स्ट्रा मिळणार आहे, ठीक आहे. तर या कॅटेगरीच्या लोकांना केंद्र सरकार देणार 1,20,000 रुपये, ठीक आहे. पण याच्यामध्ये 50,000 अतिरिक्त कोण देणार? महाराष्ट्र सरकार, जसं या GRमध्ये सांगितलं आहे, ठीक आहे. इथं एकदम क्लिअरली लिहिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता, ठीक आहे. तर 60 कोटी रुपये, अक्षरी रुपये 60 कोटी रुपये मात्र इतका निधी योजनेकरिता विचाराधीन आहे, ठीक आहे. तर एवढा निधी 50,000 रुपये अतिरिक्त कोणासाठी आहे? तर जे कॅटेगरी मी तुम्हाला सांगितल्या त्यांच्यासाठी या योजनेमार्फत 50,000 रुपये अतिरिक्त देणार आहे. तर घरकुल बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनामध्ये आजचा हा GR होता आणि ते तुम्हाला लवकरच मिळतील. जसं म्हणजे तुमच्या घरकुल योजनाचे पैसे अकाउंटमध्ये यायला लागले केंद्र सरकारचे, त्यासोबतच राज्य सरकारचे पण 50,000 रुपये तुम्हाला अतिरिक्त भेटतील, ज्यामध्ये तुम्ही तुमचे घरकुल जे पण आहे घर बांधण्यासाठी तुम्ही त्या पैशांचा उपयोग करू शकता. तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पूर्ण किती 60 कोटी एवढा निधी वितरित करण्याबाबत हा आजचा GR होता जो मी तुम्हाला सांगितला. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकन प्रेस करून घ्या. फेसबुकवर पाहत असाल फॉलो करून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आर्टिकलची लिंक भेटेल, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही हा GR डाउनलोड करू शकता. तुम्हाला जर GR पाहिजे असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, आर्टिकलची लिंक भेटेल, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा जो PDF आहे ती डाउनलोड करू शकता. तिथं लिंक दिली असेल, ठीक आहे. प्रधानमंत्री आवास योजना GR डाउनलोड लिंक असं दिलेलं असेल, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर फेसबुकवर कमेंट सेक्शन चेक करा आणि यूट्यूबवर पाहत असाल तर डिस्क्रिप्शन चेक करा, तिथं लिंक भेटेल, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही हा GR डाउनलोड करू शकता. आपला व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा, तिथं पण तुम्हाला याची लिंक भेटून जाईल. तर आजचाच व्हिडिओसाठी फॉलो सबस्क्राईब करून घ्या. भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.